हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे घरच्या झाडालाच छोटासा वेल लावला होता, ते फुलं आलेली आहे. तर ही फुले कशाची आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या इकडे तरी याला सायलीचा वेल म्हणतात, तर कोणी कुंद्याचं झाड म्हणतं, कुंद्याची फुलं म्हणतात. तर इथे मी करत आहे सकाळी सकाळी योगा आणि 1 तास जवळजवळ मी ऑनलाईन योगाचा क्लास जॉईन केलेला आहे. तर इथे योगा झाल्यानंतर मी घरचं सगळं काम आवरून आले शॉपवर. तर इथे शॉपवर आल्यानंतर हे जे ब्लाऊज दिसते तुम्हाला हे, तर हे मी 1-1.5 तासामध्ये अर्जंट ब्लाऊज सकाळी सकाळी शिवून दिलं होतं. तर हे जे ब्लाऊज आहे ते श्रामपूरला द्यायचं होतं 12वीच्या मुलीच्या सँडऑफसाठी. हे फंक्शनचं ब्लाऊज होतं, त्या सँडऑफच्या फंक्शनचं. तर इथे मी या पद्धतीने सिंपल डीप पानगळा आणि 3/4 स्लीवचा हा ब्लाऊज स्टिच करून दिलेला आहे. तर समोर कस्टमर होतं आणि त्यांना ही साडी आणि ब्लाऊज लगेच घेऊन जायचे होते, त्यामुळे मी लगेचच ते कंप्लीट करून दिलं 1.5 तासात. तर या ब्लाऊजची शिलाई मी 540 रुपये घेतली होती, पिको फॉलसहित ब्लाऊजची शिलाई. तर 480 रुपये ब्लाऊजची शिलाई आणि 60 रुपये पिको फॉलचे. तर तुमच्या इकडे काय रेट आहे ब्लाऊजचे आणि पिको फॉलचे हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला पाहूयात आपण. तर तुम्ही इथे पाहू शकता आपले जे ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती एकदम रेडीमेड ब्लाऊजसारखी असते. भावना ब्लाऊज 24 या परफेक्ट वस्त्र दाखवलं होतं, जो की मी एक अर्जंट ब्लाऊज स्टिच केला होता. मला तो संध्याकाळी रात्री 8 वाजता आला होता आणि काल मला जरा हळदी कुंकाला बाहेर गेले, मी लवकर वाढवलं होतं, त्यामुळे मग थोडंसं लेट झालं यायला. 8 वाजता मला कस्टमर आलं होतं एक अर्जंट. हे आधी जो व्हिडिओ क्लिप जोडलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, तो ग्रीन कलरचा ब्लाऊज होता आणि प्रिन्सेस कट पानगळा होता आणि 3/4 स्लीव्ज होती. तो ब्लाऊज मी लवकरात लवकर अर्जंट कंप्लीट करून दिला होता आणि पिको फॉल पण होता, त्यामुळे पिको फॉलची 60 आणि ब्लाऊजचे 400ची साडी. एक ब्लाऊज आहे जो की हा आहे स्टिच करायला. हे पहा, हा एक ब्लाऊज आहे, हे पाहू शकता, हा एक ब्लाऊज आहे जो की स्टिच करायचा आहे. त्यानंतर हा एक रेड कलरचा सिंपल ब्लाऊज आहे, पाहू शकता तुम्ही. मी एक ब्लाऊज स्टिच कट करून ठेवलेला आहे, याची साडी वगैरे झाली आहे फॉल बिल्डिंग. 9 तारखेच्या लग्नाचे ब्लाऊज आहेत हे. आणि आता मी पहिले हा जो साधा ब्लाऊज आहे रेड कलरचा, तो हा मी आधी स्टिच करून घेणार आहे. त्यानंतर हा ब्लाऊज स्टिच करणार आहे आणि हा आहे तो कट केलेला ब्लाऊज आधीचा, जो की मी स्टिच केलेला आहे. आणि इथे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, ब्लाऊजची फिनिशिंग एकदम म्हणजे ॲक्युरेट फिनिशिंग आहे, कुठेच काही नाही. आणि ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे सिंपल डीपने. कस्टमर ब्लाऊज घ्यायलाच आलेलं होतं, त्यामुळे मी त्यांचा ब्लाऊज लगेच देऊन टाकते, कारण हे लग्नाचे अर्जंट ब्लाऊज होते. घरच्या घरीच करायचं इन्स्टंट ग्लो पाहिजे असेल तर गोल्डचं ब्लीच घ्या, गोल्डचं ब्लीच करा. ते शनिवारीच करावं लागेल. हां, तर 2-3 दिवसात ग्लो छान 3 दिवस आधी केलं तरी होईल ग्लो छान येणार केलं होतं. आणि जे की अर्जंट होतं आणि 9 तारखेच्या लग्नाचं होतं, पण ते ब्लाऊज मला लवकरात लवकर द्यायचं होतं, त्यामुळे मी ते ब्लाऊज लवकरात लवकर दिलं. आणि त्यानंतर मी 2 जे ब्लाऊज शिवले ते तुम्हाला दाखवते. तर हे पहा, मी आधी जे ब्लाऊज दिलं त्या ब्लाऊजनंतर मी हे एक सिंपल ब्लाऊज शिवलेलं आहे, जे की आहे खूप सिंपल आहे, साधं आणि कटोरी आहे. या पद्धतीने फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, फिनिशिंग खूप सुंदर आहे. हे पहा, छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या की आपण फॉलो केल्या की आपले ब्लाऊज एकदम सुंदर आणि छान दिसतं आणि समोरच्या कस्टमरला पाहायलासुद्धा ब्लाऊज आपलं असं सुंदरच दिसलं पाहिजे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे. तर हे तुम्ही पाहू शकता, ब्लाऊज खूप सुंदर झाले शिवून. त्यानंतर मी हे पण एक ब्लाऊज शिवले. हे पहा, हे आहे एक सिंपल ब्लाऊज, दीप गळा आहे गोल आणि पुढे हे पहा या पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. दोन्ही पण कटोरी ब्लाऊज होते, हे एक शिवलं आहे. आणि त्यानंतर मी आता हे ब्लाऊज स्टिच करायला घेते. सिंपल आहे, साधं. तर ते एक ब्लाऊज घेणार आहे मी स्टिच करायला. तर हे 2 ब्लाऊज दाखवलेले तुम्हाला, तर हे 2ही ब्लाऊज माझे शिवून झाले आहे. त्याचं हुकलूक बाकी आहे, त्यामुळे हे ब्लाऊज मला हुकलूक करायला द्यायचे आहे. त्यानंतर आज मला खूप सारा कस्टमर, ही बाकी साडी आहे,
या पद्धतीने पूर्ण स्टोन वर्क आहे. तर ही म्हणजे एका ब्रायडलचे ब्लाऊज शिवायला आलेले आहे. 9 तारखेचं लग्न आहे. आय थिंक 9 तारखेचं 6 तारीख आहे आणि 9 तारखेला 2 दिवसावर लग्न आहे. तर अर्जंट ब्लाऊज आलेले आहेत हे शिवायला. तर त्यामुळे ही आहे जी ती हळदीची साडी आहे नवरीची. तर हे ब्लाऊज मला अर्जंट स्टिच करायला आलेले आहे. तर मी तुम्हाला तीनही साड्या दाखवते. तर याचा जो ब्लाऊज होता ना तो एकदम सिम्पल होता, येलो कलरचा एकदम साधा होता. तर त्यापेक्षा मी त्यांना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज रेड कलरचा आणायला लावलेला आहे. तर पूर्ण पिवळा आणि ब्लाऊज पण येलोच झाला असता, त्यामुळे एवढं खास वाटलं नसतं. त्यामुळे मी त्यांना येलो साडीला रेड ब्लाऊज आणायला लावला, जो की नंतरसुद्धा त्यांना ब्लाऊज तो वेअर करता येईल. तर ती एक साडी आहे. ती याच पाहू शकता. हे पहा, या पद्धतीने डिझाईन आहे. त्यावर साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये असं गोल्डन पट्टे वगैरे आहे त्या. तर खालचा जो काठ आहे ना तो जास्त ब्रॉड आहे, हे पाहू शकता. खालचा काठ खूप ब्रॉड आहे. तर या पद्धतीने ही एक साडी व्हाईट कलरची, ही पूर्ण या पद्धतीने साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये साडी आहे. तर ही एक साडी आहे. त्यानंतर म्हणजे व्हाईट साडी आणि एक येलो साडी. तर ही साडी त्यांच्यामध्ये लग्न लावण्यासाठी आपण कसं नऊवार वगैरे विअर करतो तसं त्यांच्यामध्ये व्हाईट साडीमध्येच लग्न लावतात. तर ही आहे त्यांची व्हाईट साडी. काही म्हणजे कास्टनुसार काही प्रथा असतात आणि आपल्याला त्यांच्या कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत ते आपल्याला ओके करून द्यायचं आपलं काम आहे. कोणत्याही फंक्शनचे ब्लाऊज असले तरी आपण ते ओके करून देतो. तर हा एक व्हाईट साडीवरचा ब्लाऊज आहे, जो की साडी या पद्धतीने आहे. लग्नाची साडी आहे, ते पहा. या पद्धतीने साडी आहे आणि त्याचा जो पदर आहे ना पाहू शकता. या पद्धतीने पूर्ण पदर असा जरी वर्कमध्ये आहे आणि पूर्ण साडी ही अशीच आहे इथून तिथून, ते पाहू शकता. सगळी साडी तशीच आहे पूर्ण. तर व्हाईट साडीवर तर व्हाईटच पीस आलेला आहे आणि येलो साडीवर त्यांना रेड पीस आणायला लावलेला आहे. ही जी साडी आहे म्हणजे माझ्या हाताची आहे ती. तर या साडीवर पीस असं पूर्ण प्लेन आलेला आहे, फक्त काठ आहे त्यावर. त्यामुळे आपल्याला आहे त्याचा कारण साडी भरलेली असल्यामुळे ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे. तर नवरीचा ब्लाऊज म्हणजे नंतर जरा हेवी डिझाईन पाहिजे, त्यामुळे त्याचा जो बॅक सगळा आहे तो आपल्याला जरा डिझाईन स्टिच करायचं आहे. तर ही एक साडी आहे, ते बघू शकता. म्हणजे सगळे पिंक कलरचं पीस आलेले आहे आणि मी सगळे ब्लाऊजच कट करून घेतले आता, कारण मला हा ब्लाऊज संध्याकाळी घरी कट करावं लागणार आहे आणि मला हे ब्लाऊज स्टिच करायचे 9 तारखेच्या आधी, म्हणजे 2 ते 3 दिवसातच मला ओके करून द्यायचे ते. तर हा त्याच्यावर असा प्लेन ब्लाऊज आलेला आहे. तर प्लेन ब्लाऊज ते एक आहे. त्यानंतर आज मला म्हणजे उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत एक पुन्हा अर्जंट ब्लाऊज आलेला आहे. ही पण म्हणजे स्टोन वर्कमध्ये साडी आहे अशी, पूर्ण काठाला स्टोन वर्क आहे आणि डबल क्रॅक कलर म्हणतो आपण, तर क्रॅक कलरमध्ये साडी आहे अशी. तर असं हळदी कलर आहे जरा त्याचा. साडी सुंदर आहे, डिझाईन पाहू शकता तुम्ही त्यावर कशी आहे. साडी फार सुंदर आहे, डिझाईन स्टोन वर्क आहे पूर्ण. तर ही आहे साडी आणि मला वाटतं त्याचा जो पदर आहे ना तो रेड कलरचा आहे. पद्धतीने त्याचा रेड कलरचा असा पदर आहे आणि लेस वर्क आहे. रेड कलरवर सुद्धा इथे डिझाईन आहे या साडीवर. या पद्धतीने अशी प्रिंटआउट आहे स्टोन वर्कमध्ये. तर ही साडी मला सकाळी 7 वाजेपर्यंत द्यायची आहे, म्हणजे हा ब्लाऊज मला रात्रीच कंप्लीट करून द्यायचा आहे आणि ह्या साडीला मला किती कॉस्ट करायचं. पुढं मागं पुढं काय करतो तवाच लावली होती मेहंदी मी. आता बघाच झालं पुरतं टोकून. केस तेव्हाच पांढरी होती. हा आपण जितक्या वेळा हेअर वॉश करू ना हा तितक्या वेळेस आपल्याला मेहंदीची गरज पडतीच. हा. केस धुतले का हा तसं मेहंदीचा रंग जातो. हा कापलं नाही ते अजून. कट केलं, कट करून झालंय ब्लाऊज शिवायला घ्यायचंय. चांगले चांगले पीस आणायचे ना बारी बारी जशी की इकरीला. बटनची
कॉटन आणायला काय अडचण नाही बरं का, पण मग काय होतं गावातल्या गावात आहे ना, आपण जे दाखवू ना गिऱ्हाईक त्याच्यापेक्षा जास्त अजून व्हरायटी दाखवा असं म्हणतो. त्याच्यामुळे मग कोणती क्वालिटी दाखवायची तशा आणायच्या थोड्या करून. मग ते एकटी गेले पाहिजे ना. आता खोटं वाटत दुकान टाकलं त्या टायमाला 2 वर्ष झाले हा. ते ब्लाऊज होती अजून ते घालीत होती हा त्या टायमाला त्याची फॅशन होती. त्याची पाहिजे नव्हती, आता घालूच वाटत नाही. त्यामुळे याच्यातला पिसली नाही शिवलेला का मी तर तो घातला सुद्धा नाही बाई, अजून पत्कन पडलेला आहे. काल जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं, हे जे ब्लाऊज आहेत हे नवरीचे ब्लाऊज आहेत. तर ही एक साडी होती तुम्हाला खोलून दाखवली होती आणि ही एक व्हाईट एक साडी होती. तर यात 2-3ही साड्यांना, ही नंतर आली होती मला अर्जंट ही पण, तर या 3ही साड्यांना फॉल वगैरे लावून झालेले आहे. आणि आज सकाळी आल्यानंतर या 3 साड्यांना फॉल लावलेले आहे. त्यानंतर मी इथं घेतलं आहे ब्लाऊज कटिंगला, जे की हे त्या साडीवरचं आहे पिंक कलरच्या. मी हे 2ही ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा पण कट करायचा आहे आणि तो व्हाईट ब्लाऊज आहे तो पण मी कटिंगला घेतलेला आहे. आता इथे अस्तर वगैरे प्रेस करून घेतलं आहे मी. आणि काल अंगावरच जसं की मी माप घेतलं होतं इथं, तर मी तिचं माप घेतल्यानंतर आता हे ब्लाऊज कटिंग करून घेते. त्यानंतर मी इथे काल हे एक ब्लाऊज शिवलं होतं मी, साधंच होतं फोर्टक्सचं, हे पण एक शिवलेलं होतं. त्यानंतर हे एक शिवलेलं, हे आधी दाखवलं होतं मी, हे आधी शिवलेलं आहे. आणि अजून एक ब्लाऊज आहे जे की शिवलेलं आहे, पण ते ब्लाऊज मला म्हणजे हुक लुक करायला दिलेलं आहे मी. तर आज हे 2 ब्लाऊज मी ब्रायडल ब्लाऊज आहेत ते कंप्लीट करणार आहे आणि संध्याकाळी ह्या साड्यांना हातशिलाई करून घेणार आहे. तर चला आपण ब्लाऊजची कटिंग वगैरे करून घेऊया आणि त्यानंतर आपण पाहूया की म्हणजे ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर आपलं ब्लाऊजचं स्टिचिंग कंटिन्यू करूया. तर चला.